सगळ्यांना जय भीम, नमस्कार, सलाम अलैकुम. आपल्या आत्ता आपला प्रभाग 3 या प्रभागाची निवडणूक. हा आपलेच फटाके आहेत का? प्रभाग 3 ची आपली निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी आपण 15 तारखेला मतदान करणार आहोत. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांच्या युतीच्या वतीने विशाखा साहेबराव पंडित, नंतर विजय चौधरी, सलमा बेगम शेख आणि राहुल आनंदराव पवार असे 4 जण उमेदवार उभे आहेत. आणि हे काम करत असताना, निवडणूक लढवत असताना मुख्यतः ह्या दोन पक्षांची जी युती झालेली आहे, ती दोन पक्षांची युती ही नांदेडचा विकास घडवण्यासाठी, नांदेडचा परिवर्तन घडवण्यासाठी झालेली आहे. या सगळ्या नुरी चौक भागातले आणि प्रभाग 3च्या समस्या खूप जास्ती आहेत. मोठ्या लोकसंख्येचा आणि आकाराने पसरलेला मोठा प्रभाग असताना सुद्धा ज्या पद्धतीने इथे ड्रेनेजच्या सुविधा असायला हव्या होत्या, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन चांगल्या पद्धतीने टाकायला हव्या होत्या, कचराचं व्यवस्थापन झालं होतं असायला हवं होतं आणि अंतर्गत रस्ते चांगले डांबरीकरण व्हायला हवं होतं, त्या कुठल्याही सुविधा या भागामध्ये आलेल्या नाही आहेत. गेले काही वर्ष महानगरपालिकेमध्ये सत्ता नसताना, प्रशासक नेमला गेला असताना भाजप सरकार सांगेल त्या पद्धतीने प्रशासक काम करत होते. आणि भाजपची जी नीती आहे की दलितांच्याकडे, ओबीसींच्याकडे, मुसलमानांच्याकडे आणि गरीब लोकांकडे दुर्लक्ष करायचं, त्याच नीतीतून या आपल्या प्रभागाचा काहीही विकास झालेला नाही. आत्ता वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ते सगळे मतभेद विसरून नांदेडचा विकास घडवण्यासाठी आणि भाजपला थोपवण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत. नांदेड हे भ्रष्टाचाराची गजबजपुरी आहे. जे आत्तापर्यंत लोक निवडून आले ते सगळे सोडून आता भाजपमध्ये गेलेले आहेत. आणि जेव्हा सत्ता होती नगरसेवकांनी ते लोकांची कामं न करता केवळ कॉन्ट्रॅक्ट चालवणं, कंत्राटदारांना पैसे देणं, स्वतःचा त्याचा हप्ता घेणं आणि कामं होत आहेत की नाही याच्याकडे दुर्लक्ष करणं, इतकं भ्रष्ट प्रशासन महानगरपालिकेचं झालं आहे. आम्ही असं आश्वासन देतोय की वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांचे उमेदवार, दोन पक्षांची सत्ता आल्यास भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था राहील, महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास व्यवस्था केली जाईल, रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं, चांगलं जगण्यासाठी चांगले रस्ते हवे असतात, अंडरग्राऊंड ड्रेनेज हवी असतात, शुद्ध आणि चांगलं मुबलक पिण्याचं पाणी हवं असतं, कचऱ्याचं व्यवस्थापन हवं असतं, आपल्या प्रभागामध्ये चांगल्या तऱ्हेचा दवाखाना असा किंवा छोटं हॉस्पिटल असायला लागतं, चांगल्या दर्जाची शाळा हवी असते. एवढ्या आणि तरुणांच्या हाताला काम हवं लागतं. एवढ्या 5-6 गोष्टी मिळाल्या तर सर्वसामान्य माणूस हा खुश असतो, आनंदात असतो, सुखाने जगत असतो. त्याच्या मोठ्या काही माझ्या बंगला बांधला गेला पाहिजे, माझ्याकडे आलिशान गाडी आली पाहिजे, अशा काही आपल्या सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा नसतात. चांगले रस्ते, चांगलं पाणी, कचराचं व्यवस्थापन, मुलांना शिकायला शाळा आणि शिकलेल्या मुलामुलांच्या हाताला रोजगार, एवढ्या साध्या कल्पना आणि अपेक्षा घेऊन आपण जगत असतो. पण त्यासुद्धा अपेक्षा इथलं प्रशासन, इथलं सरकार पुरं करत नाही. आणि त्याच्यामुळे मी आज या दोन्ही पक्षांच्या वतीने ग्वाही देते की संपूर्ण प्रभाग 3 मधनं राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जर पॅनल निवडून आलं आणि संपूर्ण नांदेड महानगरामध्ये या दोन पक्षांची सत्ता आली तर नांदेड शहरातल्या सर्व वंचितांना न्याय देणारं इथलं प्रशासन असेल. महानगरपालिकेचा जो निधी असेल त्याचं समन्यायी वाटप होईल आणि जास्तीत जास्त मूलभूत सुविधा या वंचित घटकांचा जो वस्त्या आहेत, जो भाग आहे त्याला दिला जाईल. ही आज सगळ्यांच्या वतीने मी इथे ग्वाही द्यायला आली आहे. आज आपल्या इथले 4ही उमेदवार आहेत ते सगळ्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडरच्या तिकिटावरती ते उभे आहेत आणि
हे सगळेजण समाजामध्ये मिळून मिसळून काम करणारे, सतत लोकांच्या प्रश्नाला धाव घेणारे, इथल्या बारक्यासारख्या प्रश्नांची जाणीव असणारे आपलं सगळं इथलं पॅनल आहे. आज सकाळपासनं मी नांदेडमध्ये फिरते. ही नांदेडमधली आत्ताची 8वी किंवा 9वी सभा आहे. आत्ता शेवटच्याच एका सभेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते येऊ शकले नाहीत, कारण त्यांचे दिल्लीतले एक नेते सभेसाठी आलेले आहेत. पण तोपर्यंत जवळजवळ सकाळी 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत नांदेडचे खासदार रवींद्रजी चव्हाण हे सर्व प्रचारामध्ये आमच्याबरोबर होते. मग काही प्रभाग असे आहेत की जे संपूर्ण वंचित लढत आहे, काही प्रभाग असे आहेत की जे काँग्रेस लढत आहे, आणि काही प्रभागामध्ये दोन्हीचे उमेदवार आहेत. पण सगळ्या प्रभागांमध्ये काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांसाठी तितक्याच ताकदीने काम करतायत. सगळे मतभेद बाहेर करतायत, कारण बाजूला ठेवून भाजपची सत्ता येऊ नये आणि लोकांना चांगलं प्रशासन मिळावं या हेतूने आपण या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, महानगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. 5-5 वर्ष कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करत असतात. अशा वेळेला एखाद्या पक्षाची युती झाली आणि आपला प्रभाग, आपला वॉर्ड त्यांना सुटला तर कार्यकर्त्यांना खूप निश्चितपणे वाईट वाटत असतं. असं काँग्रेसच्याही काही कार्यकर्त्यांना त्यांच्या जागा सोडाव्या लागल्या, वंचित बहुजन आघाडीच्याही काही कार्यकर्त्यांना त्यांच्या जागा सोडायला लागल्या. पण युतीच्यासाठी म्हणून या सगळ्यांनी त्याग केलेला आहे. ही गोष्ट सोपी नाही आहे. 5 वर्ष एखादं स्वप्न पाहिलेलं असताना आपल्याला उमेदवारी मिळत नाही हे कठीण असतं. पण ह्या तरुण कार्यकर्त्यांनी युतीसाठी जो त्याग केलेला आहे त्या त्यागाला पावती देण्याचं काम आता तुमचं आहे. 15 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबा आणि ह्या सगळ्या पॅनलला विजयी करा ही विनंती करायला मी तुम्हाला आलेली आहे. जय भीम, जय भारत.